काय सांगता येईल पहिल्यांदा तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक? त्यावेळेस साधा जरी समजा एखादा नगरसेवक गेला तरी माणसं उठून बसायची, उभी राहायची, मान द्यायची. 92ला ज्यावेळेस मी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून नगरसेवक झालो त्यावेळेस अजितदादा 91ला या भागातले खासदार झाले. बरोबर. काल अजितदादांनी जे काही भाजपच्या सगळ्या कारभारावर आरोप केलेले आहेत, आज रवींद्र चव्हाणांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला असं वाटतं की खरंच महापालिकेमध्ये झालेला जो काही 2017 ते 22 मधला तथाकथित भ्रष्टाचार आहे त्याच्यावर दादांनी केलेलं भाष्य योग्य आहे? नाही, 1992 ते 2017 पर्यंत जर पाहिलं ना तर आशिया खंडामध्ये श्रीमंत महानगरपालिका म्हणून कोण पाहिजे तर त्या पिंपरी महानगरपालिका. बरोबर. मग असं काय घडलं की 2017ला राष्ट्रवादीची सत्ता गेली? आणि त्यावेळेस विठ्ठलाच्या मूर्तीचा घोटाळा झाला. ती मूर्ती किती मोठी आहे, पण विठ्ठलाच्या मूर्तीवरती कोण घोटाळा करण्यासारखा आहे का? परिस्थिती काय आहे की आता मलाही समजत नाही की लोकशाही आहे का हुकुमशाही, मला समजत नाही आजही. अरे एवढा मोठा राजकीय अनुभवी नेता जर हे वाक्य करत नाही, काय करणार? जर समजा कालपर्यंत दादांच्या कानात बोलणारी माणसं दुसऱ्याची सकाळी जाऊन जर तुम्ही ती दुसऱ्या पक्षाचं जर समजा तुम्ही उपन्न घालत असाल तर त्यापेक्षा मला न समजणार कोण आहे त्याच्यामध्ये. पण आज ज्या लांडे कुटुंबानं संपूर्ण या पिंपरी चिंचवडच्या किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये आपलं योगदान दिलं, मग राजकीय असेल सामाजिक, अगदी तुमच्या वडिलांपासून, माझ्यावरती अन्याय झाला तो आमच्याच पक्षाने केला. तुम्ही एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेलात पण घर सोडून दुसऱ्या घरात कधी गेला नाही. एखाद्याशी प्रामाणिक राहायचं. त्यांनी सांगितलं उद्या तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका, तुम्ही जाता, आम्ही निश्चितपणे दुसऱ्या दरवाज्यात जाऊ. किंवा काका पुतणे एकत्र आले, साहेब दादा एकत्र आले, आणि त्यामुळे आता असं वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची जी पूर्वी ताकद आहे. मलाही माहिती आहे ना की दादा फार हळवे आहेत तसे मनाने, पण ते कधी कधी एखाद्या गोष्टीला जर समजा एखाद्या कोणी सांगितलं तर त्याचं ऐकून ते मनामध्ये ठेवतात. ते कधी कधी दादांचं चुकतं. आता एक तुम्ही मगाशी म्हणालात की बाबा माझ्यावर पक्षानं अन्याय केला, मग तसाच मुलाला आता तिकीट न देता विक्रांत लांडेंवर पण अन्याय केला असं म्हणता येईल? लोकांना समजलेलं आहे की खरं आणि खोटं काय आहे ते. मला काही कोणावरती आरोप करायचे नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 75 ते 80 जागा मिळतील. तर हे बिनविरोधचं जे काय पेव फुटलंय हे नेमकं काय आहे? काय वाटतं याच्याबद्दल? लोकशाहीला हे घातक आहे का? मी त्याच्यावरती काही चांगलंही बोलणार नाही, वाईटही बोलणार नाही. पद नाही मिळाले की सोडला पक्ष, तिकीट नाही मिळाले की सोडला पक्ष, जरा काही पक्षात काहीतरी कुरघड्या झाल्या सोडला पक्ष. भविष्यात निष्ठा या शब्दाला राजकारणात आता काही अर्थ उरलाय का? मला नाही वाटत काही, कारण का ज्यांना